भूची लेकरा आपण जाती जातीमध्ये फुटू नको, धर्मामध्ये फुटू नको, भारत भूची लेकरा आपण भाषेमध्ये फुटू नको, भारत भूची लेकरा आपण प्रांतामध्ये फुटू नको, स्वातंत्र्याची आण आम्हाला तुकडे तुकडे करू नको, भारत भूची लेकरा आपण मार्ग वाकडा धरू नको. अरे पण आम्हाला हे सांगणार आहे तुम्ही कोण? कोणत्या गावचे? हमको हमारी भाषा में समझा. तुला मराठी येत नाही? अमाके बंगाली येते. वंदे गुजराती आवे. हमें उर्दू आती है. अरे अरे बस, असेच आपले प्रांतातून आपले स्वातंत्र्य सैनिक आपल्या राज्यासाठी आपल्या भागासाठी लढले असते तर आपला देश भारत स्वातंत्र्य झाला असता का? सावरकरांनी फक्त महाराष्ट्र बघितला असता, गांधीजींनी गुजरात, बोसांनी बंगाल, भगतसिंगनी पंजाब, तर भारत देश स्वतंत्र झाला असता का? तुम्हाला देश हवा आहे की देशाचे तुकडे? अरे तेव्हा तुमच्यासारख्या कोणत्या विचाराचे लोक असते तर एका जागेच्या शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. सुदैवाने तेव्हा बांधून ठेवले होते एका मंत्राने. काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर तिघं भावंडे पिस्तूल आणि तलवार घेऊन दगा धरून बसली होती. तिघही तरुण मुलं, तिघांची लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळा आहे. पण आज त्यांच्या मुलं बायकांना घरी सोडून त्या सुनसान सडकेवर गुंधे आला रे शब्दाचे कानाचे जीवाचे कान करून वाट बघतायत मरणाला अगदी खेटून का? याचेच कारण तो मंत्र. अलीपूर कोटीच्या आवारात फिरतं एक कोवडं मूल, विकलांग, उजवा हात जन्मापासून निर्जीव, त्या हाताने साधी टाचणी उचलू शकत नाही. पण आज त्याच हाताला वजनदार वस्तू बांधली त्याने, पिस्तूल. का? कारण तोच मंत्र. लंडनच्या एका सभागृहामध्ये सर्वांसमोर एका बडा इंग्रज ऑफिसरला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा होता. पोलिसांनी हात लावताच म्हणाला, डोंट टच, माझ्या पोटाची इस्त्री बिघडेल. कुठून आणली मदनलाल धिंगरांनी ही सहजता? त्या मंत्रातून. बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा आपल्या आईला म्हणतो, एकदाच परवानगी दे गाय. हा असा जातो मी फिरून येतो, हसत हसत चढेन फासावर, सारा जग बघित राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटे जन्म घेईन आणि आई जर तुम्हाला ओळखू शकलीच नाही तर तू माझ्या गडेकडे पहा, तुला फाशाचे वळण दिसेल आणि ओळख मी तुझा खुदिरामच आहे. कुठे कमवलं त्याने हे वागाचं काळीच? त्या मंत्रातून. अरे हा मंत्र आपल्याला तेव्हाही बांधून ठेवत होता आणि आजही. हा मंत्र आहे बंकिमचंद्रांच्या लेखणीतून आलेला, कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा वंदे मातरम. हो, पण तो अर्धाच माहित आहे. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवित नाहीत? त्यात नद्यांची डोंगरांची नावं आहेत. अरे हो, आम्ही त्यांना वंदन करत नाही. अरे पण आपण जेव्हा आपल्या आईच्या पाय पडतो तेव्हा फक्त त्यांच्या डोक्याच्या पाय पडतो का? तिच्या अस्तित्वाच्या पाय पडतो ना. तसंच हा मंत्र भारत मातेचे अस्तित्व मानतो. बकीमजी म्हणतात, सुजलाम शुफलाम मलयज शीतलाम, म्हणजे आपल्या भूमीवर नद्या वाहतात, शेत हिरवीगार होतात. सस्य श्यामलम मातरम, शेत हिरवीगार पिकांनी सजवलेले असे आहे आपले वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, चांदण्याने भरलेली आनंदाने नालेली रात्र. फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी, झाडांनी पानांनी फुलांनी सजलेली आपली धरती, अशा भूमीला कोटी कोटी प्रणाम. वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिणी, म्हणजे आपली आई नेहमी हसतमुख असते व सर्वांशी गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम, शेत हिरवीगार पिकांनी सजवलेले ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे. सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले, विसप्त कोटी भ्रुज दूत खरकर वाले, अबला केनमा एत बले बहुबल धारिणी, नमामि तारिणी रिपुदल वारिणी मातरम. तेव्हा असलेल्या 7 कोटी जनतेच्या मुखातून येणारा हा मंत्र आणि त्यांच्या 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे का आपल्या आईला अबला म्हणायची? वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वमहि प्राणा शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती, तुम्हारही प्रतिमा गडी मंदिरे मंदिर. म्हणजेच हे भारत माते, तूच विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तूच प्राण आहेस आणि शरीरही तुझी जी मूर्ती प्रत्येक मंदिरामध्ये आहे माते. भारत माता की जय. त्वमयी दुर्गा दस प्रधारिणी, कमला कमदल विहारिणी, वाणी विद्या दायिनी, नमामि त्वाम नमामि कमलाम, अमला तुलम सुजला सुफलम मातरम. वंदे मातरम. अर्थातच तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तू सरस्वती, तू चराचरात आहेस.
वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहे. हा केवळ मंत्र नाही, हा भारताला एक संघ ठेवणारा मंत्र निवड मंत्र नाही, या काळाची गरज सुद्धा आहे. देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, आपलं वैविध्य जपून विविधतेत एकता दाखवण्यासाठी या आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद.